सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक। नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा खून, मारेकरीही जमावाच्या हल्ल्यात ठार। दुहेरी खुनामुळे सांगली हादरली। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा काल रात्री उशिरा खून झाल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कारपीर चौक येथे त्यांच्या घराजवळ स्टेज उभा करण्यात आले होते। यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते स्टेजवर उपस्थित होते। यावेळी हल्लेखोर शार्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यासोबत त्यांचा वाद झाला। यावेळी शेखने गुप्तीने उत्तम मोहिते यांच्यावर सपासप वार केले। यावेळी मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडले। त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। यावेळी हल्लेखोर शार्या उर्फ शाब्या याच्यावर सुद्धा जमावाने हल्ला केला। यावेळी त्याचा सुद्धा खून झाल्याने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। मोहिते आणि शेख यांच्या जुन्या वादामुळे हे खुनाचे प्रकार घडल्याचे बोलले जात आहे। निवडणुकीच्या ऐन तोंडावर हे खून झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। हा खून पूर्व वैमनस्यातून झाला की आणखीन काय कारण आहे याबाबत पोलीस तपास सुरू आहे। दुहेरी खुनामुळे परिसरात प्रचंड घबराटीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे। चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या।